नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। कळमेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयाचे कारभारीच रामभरोस। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पार घेपाळलेला असून रुग्ण आधी व कर्मचारी नंतर अशी परिस्थिती झाली आहे। वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून फक्त एकदाच येत असल्याने जिल्हा प्रशासनाचा इथे वचकच राहिलेला नाही। त्यामुळे हे रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा असे झालेले आहे। त्यामुळे रुग्णालयाच्या कारभाराप्रती रुग्णांमध्ये संताप व्यक्त होत आहे। कळमेश्वरात तालुका स्तरावर पहिले व सर्वात जुने असे 40 खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे। रुग्णालयात एका अधीक्षकासह 4 डॉक्टर्स, परिचारिका, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, शिपाई व इतर असा मोठा स्टाफ आहे। रुग्णालयाचे कामकाज सकाळी 9 ते 12 व सायंकाळी 4 ते 5 या वेळात आहे। या रुग्णालयाची दररोज 350च्या वर ओपीडी असताना इथले कामकाज 9:30 वाजता नंतर सुरू होते आहे। त्याआधीच रुग्ण व नातेवाईक दवाखान्यात हजर झालेले असतात। अनेक कर्मचारी 10:30 नंतर रुग्णालयात दाखल होतात। कर्मचारी अवेळी येतात, त्याचा रुग्णांना व नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। प्रशासनाला कर्मचारी कधी येतात व कधी जातात याचा कुणालाच ठांगपत्ता असत नाही। तसाच निसालेल्या रुग्णांची येथील डायरेक्टर दुरूनच 5 फुटांवरून तपासणी करत असल्याचा गंभीर प्रकार सर्रासपणे बघायला मिळतो आहे। डायरेक्टरांकडून तपासणी तर दूरच रुग्णाला काय प्रॉब्लेम आहे हे विचारूनच औषधी लिहिल्या जात आहे। ग्रामीण गरजू रुग्णांच्या उपचारासाठी हे रुग्णालय संजीवनी असायचे, मात्र जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे। येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मीटिंगमुळे सातत्याने गैरहजर राहत असल्याने प्रशासनावर वचक उरला नाही। येथील वैद्यकीय अधिकारी हे दररोज नागपूर येथे मीटिंगला गेले असतात। नागपूर रुग्णालयाला रुग्णवाहिका असून त्या नसल्यात जमा झाल्या आहे। रुग्णांना गरजेच्या वेळी रुग्णवाहिका उपलब्धच होत नाही, नेमकी ती कुठे असते याबाबतची चौकशी होणे गरजेचे आहे। येथील डायरेक्टरांकडून येणाऱ्या रुग्णांना थेट खाजगी रुग्णालयात वळते केल्या जात असून तेथील मिळणाऱ्या कमिशनवरच डायरेक्टरांची उपजीविका होत असल्याचे बोलल्या जात आहे। येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना कर्मचाऱ्यांकडून असभ्य वर्तन केल्या जात आहे। कमिशनच्या हव्यासापोटी चक्क खाजगी रुग्णालयात प्रसूती केल्या जात असल्याने हे रुग्णालय अडचणीचे ठरते आहे। रुग्णालयात औषधींचा प्रचंड तुटवडा असून अनेक रुग्णांना औषधी ही बाहेरूनच नाहक घ्यावी लागत आहे। हा प्रकार येथे वारंवार होत आहे। आवारात ठिकठिकाणी असणारी अस्वच्छता, बगीचातील साचलेली घाण, विस्कटलेली प्रशासन व्यवस्था या ग्रामीण रुग्णालयातील सेवात सलाईनवर असल्याची भावना रुग्णांमध्ये निर्माण होत आहे। रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने अनेकांना खाजगी दवाखान्याचा सहारा घ्यावा लागतो आहे। विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली आहे। त्याचबरोबर औषधींचा तुटवडा जाणवत असून बँडेज पट्टीपासून ते दररोज रुग्णांना लागणारी अनेक औषधी रुग्णालयात नाहीत। अनेक डॉक्टर रुग्णांना बाहेरून औषधी आणण्यास भाग पाडतात। दररोज येणाऱ्या रुग्णांची तपासणी व्हिजिट डॉक्टरांकडून करून घेण्यात येते। तज्ञ डॉक्टर ओपीडी काढत नसल्याने नियमित रुग्णांची तपासणी करण्यासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आदी डॉक्टरांचा सहारा घ्यावा लागत आहे। विशेष म्हणजे दवाखान्यामध्ये रुग्णांचे हाल प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे। रुग्णांच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे। ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे, शौचालयातील स्वच्छतेचा अभाव व दुर्गंधीने रुग्णांचा जीव कासावीस होत आहे। याशिवाय रुग्णालयातील अनेक विभागात डॉक्टरांची गरज असते। तात्पुरत्या सेवा देणारे डॉक्टर खाजगी सेवा देण्यास जास्त महत्त्व देत असल्याने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत। त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या रुग्णालयातील मोडकळीस आलेला कारभार सुधारावा अशी मागणी रुग्ण व नातेवाईकातून होत आहे। रुग्णालय रामभरोसे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक दररोज येत नसल्याने रुग्णालयातील कर्मचारी, सफाई कामगार व इतर रुग्णसेवक यांच्यावर नियंत्रण राहिले नाही। कोणताही कर्मचारी केव्हाही निघून जातो, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट।